मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष मराठे. किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण आलोय, हा जो पाठीमागा दिसतोय ना, हा या हडसर किल्ल्याला भेट द्यायला आलोय आज आपण. आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आपले हे 3 यार, ही आपली बसंती. गाडी पार्क केली आहे आणि आता आपण चाललोय किल्ल्यावरती. नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आपले हे 3 कार्यकर्ते. हे पाठीमागे चाललेत आपले दत्ता भाऊ, आपले गाईड. तुम्ही आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलंय. मी सांगतो पण व्हिडिओ करताना मी सांगतो की एक असं म्हणजे ह्या गडावरती एक असं वेगळं ठिकाण आहे की जे आपण एक्सप्लोर करतोय, हे कोणीच केलं नाही. ते शक्य होतं फक्त ह्या आपल्या दत्ता भाऊमुळे आपल्याला. आणि मध्यभागी आपले विकास भाऊ, मागच्या 3-4 व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले त्यांना. आणि त्यांच्या पुढं आपले काने काका 65 वर्षाचे. आणि हा समोरचा तो डोंगर दिसतोय, हा आहे किल्ले हडसर. आणि इकडनं जायचं आपल्याला, इकडनं वाटे. हा वरती समोर आपला किल्ला. आणि आपण जिथं गाडी लावली तिथून एक 5 मिनिटं चालत आलो ना, तर इथं आपल्याला एक खालीच पाण्याचा टाका पाहायला भेटला बघा. त्याची दगडी पहा सगळी, ही जुनी दगडी, ती जुनं टाका आहे हे पाण्याचं. आणि इकडनं जायचं आहे आपल्याला वरती गडाकडे. इकडनं आलो आपण त्या पाण्याच्या टाक्याच्या इथून. आणि थोडंसं वरती आल्यानंतर हे आपल्याला एक छोटंसं मंदिर लागतं. की आपल्याला जायचं आहे इकडनं वरती. इथं ते महादेवाचं मंदिर. आणि वरती आपण चढून आल्यानंतर ना 2 वाटा दिसतात आपल्याला. एक इकडनं जाते आणि एक या बाजूने जाते. तर इथं बघा रिबन लावली आहे बघा रेड कलरची. तर आपल्याला इकडनं जायचं आहे. मंदिरापासून थोडंसं वरती आलो ना, तर इथं आहे बघा, हे आपल्याला इथं तटबंदी दिसते या साईडला. तर इथं इथं वाडा असणार आहे. हे वाड्याचे अवशेष आहेत पूर्ण. इथे एक वाडा असणार आहे. आणि बरोबर त्याच्या ह्या साईडने आपल्याला ह्या बाजूने किल्ल्यावरती जायचं आहे. आणि बरोबर इथं पुढे आल्यानंतर आपल्याला बोर्ड लागतो, हडसर उर्फ पर्वतगड. हे बघा हा बोर्ड. हा समोर एक बोर्ड आणि इथे एक बोर्ड आहे. आणि आपले विकास भाऊ चाललेत त्या रोडने आपल्याला वरती जायचंय. हे बघा इथं आपट्याचं झाड. आपले पैलवान विकास भाऊंना ते झाड दिसलं आपट्याचं. रोडलाच मध्ये जाता आता. हे बघा थोडंसं वरती आल्यानंतर ह्या पायऱ्या आपल्याला चालू झाल्या. हे बघा इकडनं आलो आपण या साईडने. आणि हे बघा इथं बघितलं ना तुम्ही, हा बघा या कातळामध्ये बघा कसं कोरले. आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, म्हणजे पायऱ्या बघा ना, इथून पूर्ण तोडफोड झालेली आहे, याची पडझड झालेली आहे. इथून अशा इथपर्यंत पायऱ्या होत्या, अशा मोठ्या पायऱ्या होत्या बघा. ह्या पूर्ण मोठ्या पायऱ्या होत्या. पुढे रेलिंग आहे. इथं पण असणार आहेत बहुतेक कातात कोरलेल्या पायऱ्या. पण इथलं मी तुम्हाला दाखवतोय. ह्या स्ट्रक्चरवरनं बघा थोडंसं वरती जाऊ. हे बघा इथून अशा कातळामध्ये त्या पायऱ्या बसवलेल्या. सगळी तोडफोड केली इंग्रजांनी. आणि हा हडसरच्या आजूबाजूचा परिसर एक झलक टाकू आपण तिथं.
हे आपले विकास भाऊ, दत्ता भाऊ तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघता. हा आपला हाडसा. हा समोर आपला प्रचंडगड हडसर किल्ला. आणि हे बघा ते मी तुम्हाला म्हटलं का आता कोरलेले हे पायवाट जे म्हटलं होतं ना, हे रेलिंग खालनं आपल्याला हे रेलिंग दिसले होते, त्या रेलिंगपर्यंत आलो आहे आपण. मध्ये जर का दिसत असेल हे जी घरं आहेत ना, इथं आपली रिक्षा लावली आपण आणि ह्या जंगलामधून आपण आलो इकडनं, असं वरती आलो. ह्या रेलिंग पर्यंत पोहोचलो आपण. त्यांची वाट आहे. हे बघा हे ते सुरुंग जे लावायचे नाही बघा, त्याचा पुरावा. नसणार आहे आपल्याला. हे असे सुरुंग लावून त्यांनी सगळ्या ह्या पायऱ्या फोडल्यात. ह्या ज्या पायऱ्या आहेत बघितलं नाही का, जीवदंत सगळ्या पायऱ्या असे सुरुंग लावून. हे बघा इथं पण समोर बघा, इथं पण सुरुंग लावलेले आहे बघा. ते असे सुरुंग लावून लावून सगळ्या पायऱ्या फोडून टाकल्या इंग्रजांनी. ह्या पायऱ्या तोडून वरती आलो ना, इथे बघा ही तटबंदी टाईप दिसते आपल्याला. म्हणजे ह्या भागामध्ये बुरुज होता मोठा. या भागात इथं बुरुज होता, दरवाजा असू शकतो इथं. आणि इकडे जायचं आहे आपल्याला. हाच तो ससा. आणि तो बघा कासव गेला पुढे, शेवटी शर्यत जिंकला. बघा इथे खाली रेलिंग तुम्हाला दिसत असेल ना, इकडनं आलो आपण ह्या रेलिंग पासून. आणि आता अशा टप्प्याला आलोय आपण की तुम्हाला हा व्हिडिओ पाहून ना खूप भारी वाटणार आहे. बघा पायऱ्या बघा अशा एकदम उंच. बघा किती लांब पर्यंत रे, वरती 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 हात पण पोहोचत नाही माझ्या बघा इथपर्यंत. खूप लांब आहे त्या, एकदम सरळ. वा हे बघा आपले कार्यकर्ते कसे जोशमध्ये पाहतात. हा व्हिडिओ आपण असाच कंटिन्यू ठेवणार आहे. पुढे गेलो तुम्हाला ते दिसतील खाली बसलेले एका जागेवर शांत. हे बघा बसले बघा. तुम्हाला म्हटलं ना जोश में होश खो दिया उन्होंने. हा खालचा भाग चालत आलो आपण इकडनं. बघा कसं सरळ वरती आणि हे सरळ वरती. निम्म्यापर्यंत आलो होतो आपण. अजून निम्म जायचंय. हे बघा ना पूर्ण हा डोंगर होता. हा इथून तर इथपर्यंत आहे ना, पूर्ण हा डोंगर होता इथून तर इथपर्यंत. हा पूर्ण खडक फोडलाय त्यांनी आणि त्याच्यामध्ये ह्या पायऱ्या वगैरे. बघा या साईडचा डोंगर, या साईडचा डोंगर सेम खालच्या बाजूला तसंच आहे बघा. हे दोन डोंगर अख्खे पूर्ण बंद होते, पूर्ण पॅक. अख्खे खाली फोडून मग इथं पायऱ्या तयार केलेल्या आहेत. पूर्ण खाली डायरेक्ट खाली हा भाग. हे बघा ह्या वाटेने आपण वरती आलो आणि विकास भाऊने आपली बॅग घेतलेली आहे, 15 किलोची बॅग.
आणि त्याच्या पुढे एक शून्य लावला तर 150 किलोचे आपले विकास भाऊ. आणि ह्या वाटेने आपण आलो वरती. पहिल्या दरवाजापाशी पोचलो होतो आपण. आणि हे बघा, हे कातळामध्ये बघा कसं कोरलेलं काम आहे. पूर्ण खडक कातळामध्ये कोरलेला. आणि हा सुरुवातीला आपल्याला लागलेला हा महादरवाजा. दत्ता भाऊ आपले प्रयत्न करतात ते खोलण्याचा, पण 350 वर्षानंतरचे हे दत्ता भाऊ आहेत आपले. हे बघा ना, पूर्ण कातळामध्ये कोरले पूर्ण. हे बघा कसं पूर्ण कोरले हे कातळ. आणि इकडनं आलो आपण. येस आलो. कसं दिसतंय बघा जिथनं आपण वरती चालत आलो. केवढा उंच आहे. आणि फायनली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 150 किलोच्या आपल्या विकास भाऊनी शेवटी फायनली तो बिघडला. 15 किलोच्या दत्ता भाऊला काही जमलं नाही, परंतु 150 किलोच्या माणसाने करून दाखवलं आहे. ह्या पहिल्या महादरवाजा पाशी आलोय आपण. पूर्ण कोरीव आहे हा दरवाजा. हे बघा पाणी बाहेर जाण्यासाठी. पूर्ण कोरलेला आहे. पडायला आलेला आहे हा. पूर्ण पडायला आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर ही समोर पूर्णपणे कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या बघा ह्या पूर्ण वरती. आणि साईडला बसण्यासाठी केलेले हे पण खूप कोरीव आहे. बघा ना किती मस्त कोरीव आहे. हे पण मोठी आहे रूम ही. हो मोठी आहे ही रूम. बरीच मोठी रूम आहे ही. बघा आणि छान कोरीव आहे. पहिल्यांदाच पाहतोय आपण गडावरती अशी कोरीव बसण्यासाठी सुरुवातीला केलेली. विसाव्यासाठी म्हणा किंवा काय. छान कोरलेलं आहे. आणि या पायऱ्यांनी आपल्याला सरळ वरती जायचं आहे. इथून ह्या महादरवाज्यातून आलो आपण वरती. पूर्ण कातात कोरलेला आहे आपण या पायऱ्यांनी. हे पाणी वरचं पाणी खाली जाण्यासाठी बघा. आणि बरोबर या साईडला काय पाहू आपण. हे बघा इथून त्या महादरवाज्यावरनं वरती आलो ना आपण की इकडं वरती जायला रोड आहे, पण त्याच्या ह्या साईडने आलो आपण इकडं. इथं कसले तरी अवशेष पडलेले. आणि हा वरनं एक व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आपण ज्या पायऱ्यांनी वरती आलो ते बघा. या पायऱ्या चढून आपण वरती आलो आणि इथून ह्या दरवाजाने आपण या बाजूने आलो. तर इकडं काय आहे ते पाहू. पहिलं जायला वाट आहे म्हटल्यावरती इकडं काहीतरी आहे. तर प्रथम ते पाहू आणि मग जाऊया तिकडं. इकडनं आलो आपण वरती आणि इकडं आल्यानंतर हे पाहे मंदिराचा कळस आपल्याला दिसतोय कोरीव. आणि त्याच्या समोर हे नंदी महाराजांची मूर्ती आणि समोरच
गणपती बाप्पाची मूर्ती आहे. दगडात कोरलेली. आणि इकडे थोडीशी जर का नजर फिरवली आपण तर समोर इथं अवशेष आहेत कशाचे तरी हे. आणि तिथं बहुतेक खाली पाण्याचा टाका आहे का काय इथं. हे बघा आपले काका येतात ह्या साईडने आलो आपण तिकडं. आणि तिथून पुढे आल्यानंतर हे आपल्याला पिण्याच्या पाण्याचं टाकं लागलंय. मोठं आहे चांगलं टाकं. हे बघा इथनं ह्या महादरवाजापासून आपण वरती आलो होतो. आणि बरोबर त्याच्या ह्या विरुद्ध साईडला ही माई नळीची वाट आहे. नळीची वाट अवघड आहे खूप. इकडे गेलो होतो आपण वरती ह्या मंदिरापाशी गणपती बाप्पाचा. आणि इकडनं जायचं आता आपल्याला. या महादरवाजापासून वरती आल्यानंतर इकडे गेलो होतो आपण गणपती बाप्पा. आणि आता इथून आपल्याला ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी वरती जायचंय. हे बघा अजून एक कातळात कोरलेल्या ह्या सुंदर अशा पायऱ्या. पूर्ण कातळ कसं फोडून बघा कसं तयार केलंय मध्ये. हे बघा पूर्ण खडक कसं तयार फोडून तयार केलेलं हे गोमुखी. आणि पुन्हा एकदा आपण अजून एका दरवाजापाशी पोहोचलोय. आणि हा सुद्धा आतून बंद केलेला आहे. तर पाहूयात आपल्याला काढता येतोय का. ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्याने आपण वरती आलो. आणि इथं आपल्याला दुसरा दरवाजा लागला. आणि खूप मोठमोठे दगड लावून हा बंद केलेला आहे इथून. त्याच्यामुळे हा उघडणं शक्यच नाही आहे. पण मी तुम्हाला मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आपले दत्ता भाऊ असल्यानंतर काय अशक्य आहे. तर इथनं बघा फक्त हे बघा हा एवढा मोठा कातळात कोरलेला खडक चढून वरती त्या बुरुजावरती गेले. आणि आता दत्ता भाऊ तिकडनं जातील आणि हा दरवाजा उघडायचा प्रयत्न करतील. बघूयात आपण. हे अशक्य गोष्ट आहे मित्रांनो. नीट बघा तुम्ही हे केवढं उंच आहे. हे चढून वरती गेले दत्ता भाऊ. आणि आता दरवाजा उघडतील ते. बघा तिथनं वरनं चढून दत्ता भाऊने उघडले. बघा केवढे मोठमोठे दगड लावून ठेवले. दरवाजाने वरती आलो आपण. बघा आणि हे दोन जेवढ सुरुवातीला लागले आपल्याला. जी खालच्या दरवाजाला होती तशीच आहे ही. फक्त ही त्यापेक्षा थोडीशी छोटी आहे साईजने. एक देवड बसण्यासाठी. ह्या दुसऱ्या दरवाजामधून आलो आपण वरती. आणि इथं सुद्धा बघा ह्या केवढ्या मोठमोठ्या कोरीव पायऱ्या. हे बघा हे सुद्धा पूर्ण कोरीव आहे. बोट आहे ना हे बघा असं चालतं नाही ना चिटकतं. येस. आणि हे आपण सोबत आणलेले आपल्या घोरपड कम बेडूक. हा मोठा डराव बेडूक आहे. इथून आलो आपण वरती. त्या पलीकडच्या डोंगरावरती गेलो होतो आपण किल्ल्याच्या. आणि वरती आल्यानंतर आपल्याला अजून एक इथं पिण्याच्या पाण्याचा टाका लागला. चला वरती जाऊन पाहूयात किल्ला. हे बघा ह्या वाट्याने वरती आलो आपण. आणि वरती आल्यानंतर आपल्याला ह्या 3 तोफा लागल्या वेगवेगळ्या.
ही एक तोफ आहे सुरुवातीला. याची तोडफोड झालेली आहे पूर्ण, अर्धोट्या बघा इथून तुटलेली आहे. आणि मग नंतर हा लाकडाचा भाग तयार केलेला आहे. तर ही सुरुवातीची पहिली छोटी तोफ. आणि तिच्या शेजारी हे बघा, ही कशी लांब लचक आहे. दिसायला छोटी आहे पण पूर्ण लांब लचक आहे आणि पूर्ण डिझाईन तयार केलेली आहे. हे बघा डिझाईन बघा ह्या तोफेवरती कशी केली आहे तयार. आणि ह्याच तोफेवरती इथं एक शिलालेख लिहिलेला आहे. उर्दू पारसी भाषेमध्ये कुठल्या भाषेत आहे हे बघा शिलालेख ह्याच्यावरती. इथं पण आहे आडव्या अक्षरामध्ये. हे बघा इथं हा आडव्या भाषेमध्ये आणि इथं अशा भाषेमध्ये इथं पण लिहिलेलं आहे. आणि ही पूर्ण डिझाईन मध्ये असलेली तोफ आहे. तोंड बघा, हे पण बघा कसं डिझाईन मध्ये केलेलं आहे. तर ही अशी एक लांब लचक तोफ 2 नंबरची. आणि त्याच्या समोरच 3 नंबरची ही खूप मोठी तोफ आहे. हे बघा साईजला हे बुजवलंय. हे बघा हे पूर्ण बुजवलंय. साईजला पण केवढी मोठी आहे आणि लांब लचक अशी ही 3 नंबरची तोफ. तर ह्या अशा 3 तोफा आपल्याला वरती पाहायला मिळाल्या. आणि त्यांच्यापासून समोर इकडे जायचं आहे आपल्याला. कार्यकर्ते दिसतात तुम्हाला आपल्या तिकडं. आणि एक भला मोठा आजगर आपल्याला दिसला आता जाता जाता. तर कुठे घेतो ना का कसा फणा काढून वर उभा आला. लगेच फणा काढला त्या आजगरांनी, नाव घेतले. आणि इकडे डाव्या बाजूला आपल्याला कमानी टाका लागलं. कोरीव टाका हे. मोठं आहे चांगलं कोरीव. कमानी टाक हे समोर कमानीच्या टाईप बनवले म्हणून कमानी टाका नाव. हे बघा इथे शेजारी एक. हे कमानी टाका. आणि त्याच्यापासून अजून थोडंसं पुढे गेलो ना तर इथं पुढे एक धान्याचा कोठार आहे. तर बघा खरंच ज्याप्रमाणे इथनं खोदलाय ना तर इथे एक वाडा होता. आणि हा भला मोठा तलाव पाहायला भेटते आपल्याला. तिथं समोर एक मंदिर आहे. हा बघा काय ना काहीतरी. हे बघा हे इथं हे जे मोठं दिसतंय ना हे धान्याचं कोटर आहे. हे मोठा भाग पूर्ण पडलंय ते. इथं होतं धान्याचं कोटर. ह्या बाजूने आलो आपण त्या पाण्याच्या टाक्यापासून. हे बघा हे जे मोठं तलाव बघितलं ना आपण त्याच्या आतमध्ये सुद्धा छोटे छोटे बघा इथे एक तलाव आहे, इथे एक तलाव आहे, त्याच्या आतमध्ये सुद्धा तलाव आहेत. आणि इथं वरती डोंगरावरती पण आहेत बरंच काहीतरी पाण्यासारखं. परंतु ही जनावरं पण भरपूर आहेत. त्या साईडला आपल्याला एक मंदिर पाहायला मिळालं होतं तर तिकडे जायचं आपल्याला.
हे तलाव पाहिलं आपण ह्या साईडला. आणि इथं शंभू महादेवाचं मंदिरापाशी आलोय आपण. वा वा, किती मस्त कोरीव नंदी महाराजाची ही मूर्ती. आणि हे मंदिर गणपती बाप्पा. आणि आपण मंदिरात आलोय. हे पहा आतनं मंदिर बघूयात आपण. हा बघा, मंदिरामध्ये उजेड येण्यासाठी आणि एक प्रकारचा AC पण, 2 प्रकारचे त्याचे फायदे. गणपती बाप्पा आणि ह्या बाजूला मारुती राया. आणि इथं पण हे बघा काही शिल्प आहेत मंदिरात ठेवलेली. आणि इथं समोर सुद्धा एक मूर्ती मारुती रायाचीच वाटते. साईडने त्याला पंख आहेत. आहे काय कधी येतो पुढे कोण तुला बोगायला आलाय आहे मोठा थोडा आहे ओके हे बघा या साईडने पण एक आणि या बाजूने पण एक उजेड येण्यासाठी आणि वारा येण्यासाठी केलेलं आहे. हे शंभू महादेव
आणि हे बघा, हे वरती सुद्धा बघा डिझाईन केलेली आहे. वरती डिझाईन ह्या इकडनं चालत आलो आपण. त्या मंदिरापासून बरंच पुढे चालत आलो आपण. हे वरती वेदा बाबाचं मंदिर आहे वाटतं. आणि इथनं खाली आल्यानंतर हे बघा तयार केलेलं आहे खडकामध्ये. हे पाण्याचा टाका खोला असणार आहे अजून खाली. हे बघा इथं पण हे पिण्याच्या पाण्याचा टाका. ते काहीतरी कोरलं. हे पिण्याच्या पाण्याचा टाका. बरंच मोठं आहे तिथं पण काहीतरी इथं हे बघा इथं वरती खाली हे भलं मोठं पाण्याचं टाकं. इथं पण अवशेष कसले तरी वाड्याचे असतील बहुतेक. भरपूर मोठा किल्ला आहे मित्रांनो. हडसर हा खूप मोठा किल्ला आहे. इकडनं जाऊन पाहूयात तिकडं काय आहे ते. हा पाण्याचा टाक्याचा समूह आपण पाहिला. आणि त्याच्या खाली पण अजून एक इथं मोठं पाण्याचा टाका आहे. इथं पिण्याच्या पाण्याचा टाका. इकडं जाऊन पाहायचं आहे आपल्याला काय आहे ते. वाड्या टाईप आहे. वाड्यासारखं दिसतंय आपल्याला बघा. सगळे दगड पडलेले आणि इथं आतमध्ये खूप सुंदर असं कोरीव काय पाहूयात जाऊन आपण. एवढी एंट्री दिसते याला. हे बघा, हे आताच पाहिलं आपण ते देवीचं मंदिर. इकडे ते पाण्याच्या टाक्यांचा समूह. इथे सुद्धा हे बरेच अवशेष दिसतात. या बाजूला कशाचेच माहीत नाही. हे मंदिराचं असणार आहे. हे समोर आहे ना, हे मंदिराचं असणार आहे. बराच मोठा खडक हा फोडलेला आहे. आणि हा खडक फोडून मंदिरासाठी त्याचा वापर केलेला आहे. इथले अवशेष पाहिले आपण. त्या साईडला मंदिर आहे आणि या साईडला काय ते पाहू त्याचा. इकडं आपले 3 कार्यकर्ते इकडे बसलेले आहेत. आणि त्या डोंगरावरती पाहिलं होतं आपण ते मगाचं मंदिर. हनुमान शिल्प चौथरा. बघू ना. आणि ही मारुतीरायाची मूर्ती.
वरून आला की शूटिंग मध्ये. हे बघा इथं आहे ना, इथं खाली हे खुंटे लावलेले आहेत त्या लोखंडी गज लावलेले आहेत. इथं खाली आहे, तर ही ती खुंटीची वाट आहे. बरोबर इथं आहे ती वाट खाली. तिथनं वरती आले की मग इथे आपल्याला पाण्याची टाकी लागतात. तर बरीच खाली आहे ती वाट. बघा ही झाडं दिसतात ना, ही झाडं छोटी छोटी हे फुलं बरोबर याच्या इथं शेजारीची खाली ती खुंटीची वाट. बघा इथे इथे खुंटी लावल्यात त्या. एकच मिनिट बघा, तर समोर बरोबर खुंटी लावलेली आहेत त्या. बघा आणि हीच ती खुंटीची वाट. खाली आहे बरेच आणि रिस्की आहे, खाली दगड पडलेले आहेत बघा केवढे. हे बघा इथनं आपण वरती गेलो होतो, वरती किल्ल्यावरती, आणि त्याच्याच थोडंसं ह्या साईडला वरती आलो ना, तर हे असं आपण पेप किल्ल्यावरती बघितलं होतं. 3 का 4 पायऱ्या असतात असे. तर हे बरंच जुनं आहे. हे बघा हे असं खोदून तयार केलेली वाट. हे बघा हे असं तयार खोदून केलेलं. असं टर्न मारून गेलेलं आहे आतमध्ये. बरंच मोठं आहे. आणि असंच पुढं काय आहे का पाण्याखाली आपले आता भाऊ गेलेत तिकडं. बघा इकडच्या बाजूने आलो आणि तिकडनं आल्यानंतर इथं सुद्धा आपल्याला सेम तसंच हे पाण्याचं टाक आहे, पण प्यायचं पिण्याच्या पाण्याचं टाक आहे. आणि हे पाणी स्वच्छ पाणी खूप. आणि इकडनं सुद्धा वाट दिसते. तर इकडं काय पाहूया. आणि इकडनं डायरेक्ट खाली पाय घसरला की खाली. इकडं काय बघूया चला. इकडनं आलो आपण आणि पुढं आल्यानंतर इथं एक आपल्याला हे नॅचरल गुहा लागली. भरपूर आते नॅचरल ही गुहा मोठी आहे बरीच. हे हडसर किल्ल्याच्या समोर हा एक डोंगर आहे आणि ह्या डोंगरावरती एक मंदिर आहे, खूप सुंदर दिसते लांबना. हे बघा ते मंदिर किती सुंदर मंदिर असेल ते तिथं. खूप लांब आहे आपल्यापासून.